हो सर. दिव्हारे सरांना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार, खुबल मॅडमना नमस्कार, दळवी सरांना नमस्कार आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सरांनी आपल्यासाठी नवीन वर्षाची एक पर्वणीच म्हणता येईल असं नवीन विषय आपल्यासाठी सर्वांसाठी आणलेला आहे. विधिलिखित प्रारब्ध म्हणजे काय? तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की याविषयी. सर, मी तुम्हाला विनंती करते की आजच्या लेक्चरला तुम्ही सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. बरं, सर्वात पहिला कुलकर्णी मॅडमना धन्यवाद आणि त्यांचं स्वागत आहे, कारण त्यांनी आता इथे स्वागत केलेलं आहे सर्वांचं. तशाच प्रकारे आपले अन्य जे काही सभासद आहेत त्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम स्वतः आहेत, सगळ्या कुलकर्णी आहेत. तर सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आणखी इत्यादी सर्व मंडळी जे आहेत ते आदरणीय आहेत सगळेजण. आज आपण एक वेगळा विषय लावलेला आहे. तर वेगळा विषय म्हणजे काय, तर हा जो भाग आहे तो ज्याच्यामध्ये आपण सूर्य सिद्धांत वगैरे मध्ये आपण एक व्याख्यान घेतलं होतं, तर त्याच्यातला एक पार्ट आहे तो. दुसरी गोष्ट की इथे तुम्हाला बोर्ड दिसत असेल की मेष लिहिलेला आहे. तर संपूर्णपणे आपलं जे काही चक्र आहे हे चक्र मेषेपासून सुरू होतं. आता मेषेपासून सुरू झाल्यानंतर त्याची समाप्ती जी आहे तर ती समाप्ती कशी आहे, तर त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर समाप्तीच्या बाबतीमध्ये तो मीन आहे. तर सुरुवातीला जेव्हा एखाद्या गोष्टीचं इंट्रोडक्शन असतं तर ते इंट्रोडक्शन करतेवेळी तुम्हाला मेषेपासूनच सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर शेवट जो आहे तो मीनेचा आहे. तर आपले बरेचसे क्लासेस झाले होते, आणखी पुढे पण पूर्णपणे क्लासेस होणार आहेत. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही आपल्याला शिकायच्या आहेत. तर या पूर्णपणे एक वर्ष जे आहे म्हणजे 2024 तर त्यामध्ये पूर्ण सगळे क्लासेस आपले विनामूल्य असणार आहेत. तर सर्वांनी अवश्य यावं, उपस्थिती दाखवावी. तर आता कुठलेही व्हिडिओ जे आहेत ते आम्ही याला युट्यूबला टाकणार नाही, कळलं का? म्हणून त्याच्यावरती काही जण आहेत ते युट्यूबला बघतात आणि मग इथे येत नाही. तर असे बरेचसे व्हिडिओ, जसं न्यूमरोलॉजी आहे, इटालियन न्यूमरोलॉजी होती, त्याचे पण व्हिडिओ टाकले नाहीत, कोटचक्राचे पण टाकले नाहीत. तर असं आहे, तर आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे ते लक्षात घ्या. एक 2 मिनिटं जरा. तर जेव्हा आपण ज्यावेळेला कुंडली पाहण्याचा प्रयत्न करतो, ती कुंडली पाहते वेळी आपल्याला नेमकं आपल्याला पोषक ग्रह कोणते आहेत किंवा कोणते नाहीत याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी पोषक ग्रह म्हणजे नेमकं काय, हा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की खरोखर एखादी गोष्ट एखाद्या लग्नाला योगकारक आहे का, हा एक भाग आहे. आता योगकारक म्हणजे काय, मुळामध्ये आता आजपासून आपण मेष लग्न सुरू करणार आहोत. तर मेष लग्नामध्ये 12 स्थानं आहेत, 1 ते 12 राशी आहेत आणि त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होतात तर त्या घडामोडी होत असताना पर्टिक्युलर आपण मेष लग्नच विचार करणार आहोत. एक स्त्रीची कुंडली आहे, एक पुरुषाची कुंडली आहे. त्यामध्ये आपल्याला खरोखर फलादेश देताना इत्यादी ग्रह आपल्या उपयोगाचे आहेत का, तर त्या ठिकाणी आपल्याला ठरवता येतं की खरोखर कुठला ग्रह कुठल्या स्थानामध्ये आहे, कोणत्या राशीमध्ये आहे आणि तो ग्रह जरी ते सगळे 9 ग्रह असले किंवा 12 ग्रह जरी असले तरी मेष लग्नाला ते किफायतशीर आहेत का, हा एक मुख्य भाग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की सूर्य सिद्धांतामध्ये असे काही नियम आहेत, तर त्या नियमांचं आपण पालन करतेवेळी तुम्हाला असं पाहता येईल की जेव्हा एखादी गोष्ट जातकाच्या जीवनामध्ये घडामोडी होत असतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला ग्रह उच्चीच आहे, तो फायदेशीर ठरेल, बऱ्याच वेळेला आपला अंदाज जो आहे तो चुकीचा ठरतो आणि नेमकं त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काही कलह किंवा अपयश किंवा भरपूर हानिकारक घटना घडू शकतात. आता तुमच्या नजरेसमोर जेव्हा तुम्ही मेष लग्न
विचार कराल, दृष्टी समोर आणाल, त्याचा थॉट्स तयार कराल, तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की खरोखर मेष लग्नामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. तो जन्म झाल्यानंतर त्याच्यावरती मुळामध्ये एक लक्षात घ्या की मेष लग्न हे आपण आरंभी लग्न म्हणून सांगितलेलं आहे. तर त्या आरंभी लग्नामध्ये मेषेवरती अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात. त्याच्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती, त्यांच्या जीवनामध्ये होणारी काही घडामोडी, क्रांती, यश, अपयश, स्वकष्टाने मिळवलेलं सर्व काही, अशा मेष लग्नाच्या अनेक पत्रिका तुम्हाला तपासता आल्या पाहिजेत. एक कुंडली संग्रह तुम्ही तयार केला पाहिजे किंवा बाजारामध्ये कुंडली संग्रह मिळतो. त्यातलं विश्लेषण जे काय आहे ते तुम्ही वाचा. पण तरी सुद्धा पर्टिक्युलर 12 लग्नाच्या पत्रिका ह्या तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. आता मेष लग्नाबद्दलचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मेष लग्न हे किती, ज्याला आपण म्हणतो की अंडर प्रेशर असतं, की त्याच्याकडे जबाबदाऱ्या भरपूर असतात, सतत कामामध्ये व्यस्त असतो आणि मेष राशीतले ग्रह हे त्याला पोषक आहेत का पोषक नाहीत, त्या ठिकाणी होणाऱ्या घटना ह्या काय होऊ शकतात. पण मेष लग्न हे आरंभी लग्न आहे कालपुरुषाच्या राशीच्या अनुसरून, आणि त्याचं जे महत्व आहे तर तेव्हा आपल्याला कुंडली वाचन करते वेळी तुम्हाला त्याला प्रतिसाद देणारे ग्रह खरोखर चांगले आहेत का. तर आपण थोडीशी ओळख आपण जर घेतली तर मेष लग्नाला केंद्रस्थानामध्ये ह्या ज्या 4 राशी आहेत तर त्याच्यातले त्याचे मित्र कोण आहेत, तर त्याच्यातला फक्त त्याचा एकच मित्र आहे आणि तो म्हणजे चंद्र, हा त्याचा मित्र आहे. बाकी 3 जर आपण स्थानं बघितली, 2, तर 2 स्थानामध्ये आपण तूळ रास बघितली सप्तम स्थानाशी, आणि दशम स्थानामध्ये येणारी मकर रास आहे, ती त्याचे मित्र नाहीत. मग आता जातकाच्या जीवनामध्ये खरोखर एखादी घटना काही घडणार असेल तर आपल्याला असं वाटतं वा वा किती छान आहे. पण कधी कधी तो जो ग्रह असतो तो नेमका सपोर्ट करत असतो का, म्हणजे त्याला म्हणतात सपोर्टिंग प्लॅनेट कोणता आहे. आता ह्या सपोर्टिंग प्लॅनेट्स मध्ये आपण जर विचार केला तर जातकाच्या जीवनामध्ये यदाकदाचित ज्या चांगल्या बऱ्या वाईट घडामोडी होणार असतील तर त्याला कारणीभूत कोण, पत्रिका आल्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्णपणे तपशील वाचता आला पाहिजे. आणि प्रत्येक लग्न आपण घेणार आहोत मीन लग्नापर्यंत, त्याशिवाय तुम्हाला सूर्यसिद्धांताचा जो भाग आहे तो कळणार नाही. त्यानंतर आपण सूर्यसिद्धांताच्या मधून आणखी अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला पाहता आलं पाहिजे की खरोखर एखाद्या व्यक्तीचं जर मेष लग्न असेल तर जीवन कसं असेल हे पहिल्यांदा लग्न ठरवतं. मग ते कुठलंही लग्न असू द्या, त्या लग्नाच्या अनुषंगाने जर जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कोणत्या ग्रहावरती अवलंबून असतील तर त्या ठिकाणी पत्रिका मुकेश भाऊ आता लावतील. तर मुकेश भाऊ ती पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये दोन्ही मेष लग्नाच्या पत्रिका आहेत, आणि ह्या पत्रिका ज्या आहेत त्या भिन्न भिन्न पत्रिका आहेत. म्हणजे पती पत्नी वगैरे आपण जे गेल्या वेळेला मांडलं होतं तसं नाहीये. तर त्या पत्रिका ही जी तारीख आहे ती अतिशय वेगळी आहे. तारीख तुम्ही नोंद करून घ्या. मला वाटतं पत्रिका मी पाठवली नाही, कारण का की जास्ती जर व्हॉट्सअप पाठवलं तर व्हॉट्सअप कॅन्सल होतं. माझे 2 नंबर कॅन्सल झालेले आहेत. तर त्याच्याकरता म्हणून थोडीशी बचत म्हणून ही पत्रिका जी आहे ती तारीख नोंद करून घ्या. त्या तारखेवरती तुम्ही पत्रिका बनवू शकता. वेळ आणि स्थळ आणि तारीख हे सगळं काही दिलेलं आहे. त्यानंतर मुख्य पत्रिका लावा मुकेश भाऊ. तर मुख्य पत्रिका जी आहे तर ती मुख्य पत्रिका आपण जर बघितली तर त्या ठिकाणी पत्रिका तुम्हाला काय सांगते. तर इथे बघा पहिली पत्रिका जी आहे ही पत्रिका आपण बघितली तर तिथे चंद्र राहूची युती आहे. आणि दोन्ही पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी दोन्ही पत्रिकेमध्ये आपल्याला राहू आढळतोय. म्हणजे काय आहे की मेष लग्नाला राहू हा उपयोगी आहे का, हा पहिला प्रश्न आहे. जे लग्न असेल ते लग्न. आता हा राहूचे जे गुणधर्म जे आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे. मान्य म्हणजे माहिती पाहिजे. आता ते माहिती असताना खरोखर ही आपण पहिली पत्रिका पाहूया ज्याच्यामध्ये राहू चंद्राची युती आहे. मग आता हा चंद्र काय ठरवतो, तर चंद्र ही त्याचे राशी ठरवतो. आता रास म्हणजे काय, तर रास याचा अर्थ त्याच्या मनाची जी अवस्था आहे ती चंद्र निश्चित करतो. त्याचं मन कसं असेल. म्हणजे इथे राहू आणि चंद्राची जी युती झालेली आहे, लग्न कोण आहे, तर लग्न जे आहे ते मंगळ आहे. म्हणजे मंगळाच्या राशीमधले विचार हे चंद्रापाशी असतील आणि राहूपाशी पण असतील.
तर नियम काय सांगतो ज्योतिषशास्त्रातला, की ज्याच्या घरामध्ये जो जातो मनुष्य, मग तो स्वतःचं घर आहे का पाहुणा म्हणून जातोय, तर हे दोघही जे ग्रह, दोन्ही ग्रह जे आहेत, तर एक तो मंगळाचा मित्र आहे आणि तो चतुर्थेश आहे. त्यानंतर जो राहू आहे तो त्या राशीचा मित्र बिलकुल नाही आणि त्या मंगळाचा पण मित्र नाही. मग जातकाची पत्रिका तुम्ही जेव्हा तपासता त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की खरोखर ह्या जातकाच्या जीवनामध्ये जे काही आंदोलन होणार आहे तर त्याला कारणं कोणती असतील, म्हणजे त्या गोष्टीला कुठल्या तऱ्हेचं कारण असेल की जीवनामध्ये जे आंदोलन होतं. तुमच्याकडे पत्रिका आल्यानंतर त्या पत्रिकेमध्ये खरोखर जर मेष लग्नाची पत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये ग्रहस्थिती कोणती आहे तर त्या ग्रहस्थितीवरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आता ते विचार करणं गरजेचं आहे म्हणजे काय, की त्या ठिकाणी ह्याला त्रास देणारा ग्रह कोणता आहे. आता मेष लग्नाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा जाणून घ्या की मेषेचे मित्र कोण आहेत. तर मेषेचा मित्र आहे चंद्र म्हणजे राज कर्क. मेषेचा मित्र जो आहे तो सूर्य म्हणजे राज सिंह. त्यानंतर मेषेचा मित्र आहे गुरु म्हणजे राज धनु आणि मीन. आता मीनेतला ग्रह ह्याला एवढा सपोर्टिंग करेल का, तर पहिल्यांदा लक्षात घ्या गुरु, चंद्र, सूर्य हे त्याचे 3 मित्र आणि स्वतः मंगळ मंगळाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जिथे तुमच्याकडे जर मेषेची पत्रिका आली तर त्या मेषेच्या पत्रिकेमध्ये त्याला खरोखरीच उपयोगात येणारे प्लॅनेट आहेत का, तर ते प्लॅनेट जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये त्याला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देतील. त्यानंतर दुसरा एक विचार असा आहे की मंगळाच्या मित्र राशी कोणत्या आहेत. हा संपूर्णपणे अभ्यास जो आहे तो सूर्य सिद्धांताच्या वरती अवलंबून आहे, लक्षात ठेवणे. मग त्याच्या मित्रांच्या राशी कोणत्या आहेत, तर एक तर कर्क आहे. बुध हा मंगळाचा कधी मित्र होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पंचम स्थान जे आहे हा सूर्य आहे, त्याचा मित्र आहे. अष्टम स्थान ही स्वतःची रास आहे म्हणून त्याला अष्टमाचा दोष लागत नाही. धनुराश जी आहे ही त्याच्या मित्राची रास आहे आणि तो गुरु आहे. यामध्ये तूळ रास जी आहे ही त्याची शत्रूची रास आहे, तो त्याचा सखा नाही. आणि मीन रास जी आहे ही गुरुचीच आहे, त्याच्यामध्ये चंद्राला एक रास आहे, सूर्याला एक रास आहे, गुरुला 2 राशी आहेत. मग ह्या ठिकाणी शुक्र, बुध, शनी हे त्याचे वैरी आहेत. आणि अशाच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जर काही घडामोडी होणार असतील किंवा होत असतील तर त्याला कारण काय, तर त्याला कारण म्हणजे त्याचे जे मित्र आहेत ते त्याच्या सोबत व्यवस्थित आहेत का. तर मित्र म्हणजे कोण, तर चंद्र, सूर्य, गुरु हे त्याचे जीवलग आहेत. मग ते व्यवस्थित सुस्थितीमध्ये आहेत का. जसं व्यक्तीच्या कुंडलीमध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक मित्र असतात पण त्याला खरोखर ते सपोर्टिंग असतात का. ते जर सपोर्टिंग असतील तर त्याच्या जीवनामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची कलाटणी येते. पण इथे जर तोच ग्रह जर कुठेतरी अडकला असेल, त्रासात असेल, चुकीच्या युतीत असेल, चुकीच्या स्थानामध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये बिलकुल चांगला प्रतिसाद मिळणार नाही. आता हे जे तुम्हाला सांगितलंय इथपर्यंत तुमची ओळख झालेली आहे का हे मला पहिल्यांदा सांगा, तर मी पुढे प्रवास करतो. होय सर. हो सर. हो सर. हा, म्हणजे हो तुम्हाला सर. लक्षात आलं. आता ह्याच्या पुढची बाजू जी आहे एक लक्षात घ्या की इथे जो राहू आहे, ही पत्रिका जी आहे त्या व्यक्तीचा काडीमात्र संबंध ज्योतिषाशी नाहीये. ती फक्त एका जातकाची पत्रिका आहे आणि त्या जातकाच्या पत्रिकेवरती आपण जर पाहिलं तर खरोखर तो जातक यशस्वी होईल का अयशस्वी होईल तर ते कशावरून ठरवायचं आहे, हा एक भाग आहे. मग ते ठरवताना आपल्याला खरोखर कुठल्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे, तर तो जर उपयोग केला तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर 1985 सालची पत्रिका आहे ती स्त्रीची आहे. मग लगेच आपण बघितलं तर 85 सालामध्ये ताबडतोब जर पाहिलं तर त्या ठिकाणी शनी हा ग्रह उच्चीचा आहे, म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला जी पत्रिका आहे ती स्त्रीची पत्रिका आहे, कळलं का. आणि डाव्या बाजूची पत्रिका आहे जी 67 सालची पत्रिका आहे. तर 67 सालच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर शनी महाराज कुठेशी आहे, तर मीन राशीमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला वय
म्हणजे जो तपशील आहे तो कळणं फार महत्वाचं आहे. आणि तो कसा आहे, तर डाव्या बाजूची पत्रिका ही पुरुषाची आहे आणि उजव्या बाजूची पत्रिका ही स्त्री जातकाची आहे. आता अशा वेळेला जेव्हा आपण स्त्री जातक किंवा पुरुष जातक वाचतो, तर खरोखर त्या स्त्री जातकाला आणि पुरुष जातकाला कशा प्रकारे यश मिळेल त्याच्यानंतर आपल्याला नवमाश मध्ये पण जायचं आहे. पण तरी सुद्धा पहिल्यांदा तुमच्या समोर पत्रिका आल्यानंतर त्या ठिकाणी त्या पत्रिकेचं विश्लेषण करते वेळी ह्या सर्व बाबी ह्या तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. मग आता तुम्हाला एक साधी जाणीव झालेली असेल की ह्या कुंडलीमध्ये त्याचे सपोर्टिंग प्लॅनेट योग्य स्थितीमध्ये आहेत का. आता बघा, आता त्यामध्ये इथे गुरु जो आहे तो उच्च झालेला आहे, नाही का, चतुर्थात. पण हा गुरु त्याला निश्चितच चांगल्यापैकी सपोर्ट करेल. पत्रिका बघितली सगळ्यांनी, व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. हो सर. हा, हो सर. पत्रिका काढा मुकेश भाऊ, मग आणखी कळेल या लोकांना पूर्ण. म्हणजे गुरु जो आहे हा ग्रह त्याच्या उपयोगाचा आहे, म्हणजे त्याला सपोर्टिंग प्लॅनेट आहे. आता राहिला भाग काय की एखाद्या परिवारामध्ये एखादी व्यक्ती डिपेंडेंट असते आणि एखाद्या व्यक्ती इंडिपेंडेंट असतात. याला कारण काय आहे, जसं आपल्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य हा कधी कधी बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतो, मग तशाच प्रकारे तो जरी प्रमुख असला आणि तो डिपेंडेंट असेल तर त्याची किंमत कमी होते. तशाच प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा जेव्हा एखादा ग्रह जर डिपेंडेंट असेल तर त्या ग्रहाला तेवढी मान्यता मिळत नाही. आपण एक उदाहरण बघितलं तर थोडस लक्षात घ्या, स्लो घ्या, आरामशीर घ्या, की ह्याच लग्नामध्ये चंद्र आणि शुक्राची युती असते असा आपण विचार केला असता, तर शुक्राने ह्याच पत्रिकेमध्ये मेषेला रूप चांगलं दिलं असतं. म्हणजे काय झालं असतं, सौंदर्य चांगलं आलं असतं आणि तो त्याच्या मित्राच्या राशीत नाही. मग त्याच्यावरती त्याचे कष्ट कोणते कोणते निर्माण झाले असते, तर सप्तम स्थान आणि धनस्थान ह्या राशीचा मालक जो शुक्र आहे तो मेष राशीमध्ये आहे. कुठल्या राशीमध्ये आहे, मेष राशीमध्ये. मग अशा सर, वेळेला विजयानंद पाटील. हा, नमस्कार सर, नमस्कार. आले का साहेब, आले आले आतमध्ये. सर, नमस्कार. हा, तर आले, मग आले. हा जो शुक्र आहे, आले सर. हा, नमस्ते साहेब, नमस्कार पाटील साहेब. विजयानंद नमस्कार. पाटील सर. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ झाला जरा यायला. तुमचं स्वागत आहे. असं तुम्ही Thank you, आलात त्याबद्दल धन्यवाद. फार फार आनंद झाला. अवश्य यावं, अवश्य या. धन्यवाद, धन्यवाद. आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. आपले पाटील साहेब फार मोठे व्यक्ती आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ते जॉईंट डायरेक्टर आहेत. म्हणजे त्यांचा ज्योतिषाचा जो आनंद आहे तो अतिशय भिन्न आहे आणि संशोधन म्हणून ते भरपूर कार्य करतात, अशी मी त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. अतिशय विद्वान आहेत आणि सरकारी क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती असले तरी त्यांचं जे जे जीवन आहे, बोलणं चालणं आहे, ते अतिशय योग्य तऱ्हेने लोकांना सांभाळून घेणं, लोकांना ज्ञान देणं हा त्यांचा एक आदर्श आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं. तर मग आपल्याला पाहायचं आहे की हा शुक्र हा जर मेष राशीत आला तर तो काय देईल, तर तो सौंदर्य देईल. पण त्याच्यावरती जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, तर धनस्थान आणि सप्तम स्थान. पाटील सर, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे जे आपला जो क्लास आहे हा सूर्यसिद्धांत जे आपलं शास्त्र आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तो विषय आहे आपला. सर, आपण जे शिकवाल ते पूर्णपणे आमच्याकरता नवीन असणार आहे. त्यामुळे असं काय? आपण जे शिकवाल, म्हणून मी माझे सगळे काम हे सोडून आहे ना, मी आता जॉईन करतोय. या अवश्य या, अवश्य. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मग त्याच्यावरती तुम्हाला पत्रिका पाहते वेळी काय आहे, एक तर जातक हा लग्नामध्ये राहू आलेला आहे, याचा अर्थ त्याला स्वतःला उजेडात येण्यासाठी बराच काळ लागेल. आणि ज्यांच्या ज्यांच्या लग्नी राहू असेल
तर राहू हा कोणाचाच नाहीये, हे लक्षात ठेवावं. राहू हा कोणाचाच नाहीये. म्हणजेच काय, की त्याच्या जीवनामध्ये त्याचा जो काही उद्देश आहे किंवा त्याची सफलता आहे, त्याचा उदय आहे किंवा त्याचं सक्सेस आहे, त्याला येण्यासाठी अनेक दिवस लागतात. आता त्याच्यावरती जर आपण बघितलं तर खरोखरीच त्या राहूला शह देणारा ग्रह कोण, असा पण आपण जर विचार केला तर त्यावेळेला सूर्यसिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की जर समजा राहू लग्नी आहे तर त्या लग्नाचा अधिपती हा जर स्थानबली किंवा उच्चीचा असेल म्हणजे तो दशमात असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं उच्चीकरण हे जे दशमामध्ये होतं त्यावेळेला राहूचा त्रास हा कमी होतो. पण तरी सुद्धा दशमामध्ये जर मंगळ असेल तर त्यावेळेला त्याची दृष्टी ही लग्नस्थानावरती राहूच्या मुखात जाते. म्हणून त्या ठिकाणी त्या मंगळाचं जे बळ आहे ते सुद्धा कमी होतं. म्हणजे त्या ठिकाणी तो पोषक ग्रह राहिला का, तर नाही. आता आपण जी वरील कुंडली मांडलेली आहे तर त्या कुंडलीमध्ये गुरु हा उच्चीचा आहे आणि तो भाग्येश आहे आणि लग्नामध्ये राहू आलेला आहे. तर जातकाचा याच्यामध्ये आपल्याला कुंडलीचा नियम काय आहे, तर साधारणतः 36 वर्ष म्हणजे गुरुचं तिसरं राऊंड आणि राहूचं दुसरं राऊंड समाप्त होणार नाही आणि त्याचं राहूची समाप्ती दुसऱ्या राऊंड होईल आणि गुरुचा आरंभ तिसऱ्या राऊंड होईल म्हणजे वयाच्या 36व्या वर्षानंतर. मग वयाच्या 36व्या वर्षानंतर जातकाच्या जीवनामध्ये त्याचं विजन जे असेल ते ठरेल, तो ठरवेल. म्हणजे हा पहिला जो भाग आहे तो तुम्हाला कळणं गरजेचं आहे की जर लग्न मेष आहे, आपण मेष लग्नापासून सुरू करणार आहोत, मीन लग्न शेवटचं आहे, तर त्या ठिकाणी इत्यादी ग्रह जे आहेत हे सगळे ग्रह आहेत, ते अख्खं शरीर जे माणसाला मिळतं ते सगळ्या ग्रहांवरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये सर्व ग्रहांचा सहभाग आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाला सगळ्या गोष्टी, मेंदू आहे, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, सगळी इंद्रिय आहेत, पण तरी सुद्धा त्याची प्रगती का नाही, तर त्याला कारण का की त्या बैठकीतले ग्रह जे आहेत हे त्याचे साथीदार नाहीत. त्यावेळेला ते त्याला प्रोत्साहन देत नाही किंवा त्याला ते डिपेंड करून ठेवतात. म्हणजे लग्नातला राहू हा वयाच्या 36व्या वर्षापर्यंत बिलकुल हलणार नाही आणि त्याला विजन मध्ये तो येऊ देणार नाही. कळलं का? म्हणजेच काय की जातकाच्या जीवनामध्ये जी काही आंदोलन होणार आहेत तर त्याचं ते नशीब आहे आणि ते नशीब त्याला कळणं गरजेचं आहे. तर ते नशीब ऍटलिस्ट ज्योतिषाला कळणं पण आवश्यक आहे आणि असतं. म्हणून तुम्हाला जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे. आता ह्यातील जे काही प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला मी पहिला सांगितलं की सूर्य, गुरु, चंद्र हे 3 ग्रह अधिक एक मंगळ हा कुठेही असला आणि त्याच्यात जर राहूच्या आणि केतूची जर काही केंद्रयोग किंवा तत्सम काही नसेल तर ह्या मंगळाचे शत्रू जे आहेत तो अतिशय जो काही ज्याला आपण म्हणतो कष्ट देणारा ग्रह आहे. तर त्यातल्या त्यात मंगळ आणि शनी याचा समसप्तक योग अतिशय चुकीचा आहे. त्यांचा केंद्रयोग चुकीचा आहे म्हणजे तो तिथे त्याला सामावून घेणार नाही. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जी आंदोलन होतात किंवा होणार असतील किंवा होत आहेत त्याला कारण म्हणजे ज्या स्थानामध्ये एखादा ग्रह बसतो तो तिथला तो आंदोलन करता असतो. आता आंदोलन करणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही जे बघितलं तर आपल्याकडे सरकारकडे मागण्या मागणारे जे लोक असतात ते आझाद मैदानला बसतात. त्याचा अर्थ सरकारच्या समोरचं मैदान कुठलं आहे तर आझाद मैदान, मग क्रॉस मैदान हे जे काय असतील ते. तर तसंच हे 12 राशींची जी मैदानं आहेत त्या मैदानामध्ये त्याला विरोध करणारा ग्रह हा कुठे आहे. मग आपण जरी म्हटलं की सप्तमात शनी उच्चीचा होतो तर त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये तो त्याला विरोधकच आहे असं सूर्य सिद्धांत सांगतो. आता इथपर्यंत कोणाला काही कळलं नसेल किंवा कळलं असेल आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा, आपण पुढे जाऊ. बोला. विचारा काय प्रश्न असतील तर एका एकाने विचारा. सर चला विचारा. लग्नेश षष्टाक हाही योग चांगला नाहीये ना संघर्षात्मक यश मिळवणारा.
एक तर पहिली गोष्ट, मेष लग्नाची जी शत्रू रास आहे ती षष्ठ स्थानात आहे हा आणि तो मृत्यू षडाष्टक आहे. हो कळलं का? म्हणजे हो त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाला मी चांगल्यापैकी उत्तर देतो मॅडम, की हा, षडाष्टक योगामध्ये आपण जर बघितलं तर तो मृत्यू षडाष्टक योग आहे. हो आणि जर समजा तो जो बुध आहे, बुध हा कोण आहे? तर बुध हा लिटरेचर, कागदपत्र, हिशोब, चार्टर्ड अकाउंटंट किंवा तत्सम इत्यादी पत्रव्यवहार करणारे लोक, मग साधा पोस्टमन सुद्धा असतो, तो पण कन्या राशीमध्ये किंवा मिथुन राशीमध्ये येतो. आता ह्या मेष लग्नाला तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान आहे आणि षष्ठ स्थान हे शत्रुस्थान आहे. हा बुधच ह्याला शत्रुत्वामध्ये टाकेल. मेष लग्नाला फसवणारी व्यक्ती कोण असेल तर बुध. ओके कळलं? म्हणजे ओके बरोबर त्या ठिकाणी तुमचं जर मेष लग्न एखाद्या व्यक्तीचं असेल, तुमच्या जातकाचं असेल, तर जर त्याला षष्ठ स्थानातला तो मृत्यू षडाष्टक आहे, त्यामध्ये जर ग्रह असेल, मग तो जर बुध असेल तर तो त्या बुध त्या ठिकाणी त्याच्याकरता विरोधक आहे. तो त्याचं काम करणार आहे, तो त्याचं महत्व. आणि बुध हा ग्रह कसा आहे की स्वतःच काय मिळवायचं असेल ते त्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतः मिळवून घेतो. म्हणजे बुधाकडे एवढं चातुर्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या कुंडलीमध्ये मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये बुध षष्ठात आला तर तो मंगळाचा उपयोग करणार नाही, तो स्वतःचा उपयोग करून घेईल. म्हणजेच काय की षष्ठ स्थान बलवान होईल. गॉट इट? बरोबर बरोबर म्हणजे षष्ठ स्थान बलवान होईल. आता षष्ठ स्थान बलवान झालं तर आणि लग्नस्थान जर बलवान नसेल, आता लग्नस्थान कधी बलवान होईल? ज्या वेळेला मेषेला मंगळ असेल, मेषेला सूर्य असेल, मेषेला चंद्र असेल, मेषेला गुरु असेल, तर त्या ठिकाणी लग्नस्थान बलवान झालं. आणि त्याच्या सोबत जर बुध आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो गुरु जरी लग्नी असला, तो चंद्र जरी तिथे लग्नी असला, मंगळ जरी तिथे लग्नी असला, बुध हा त्याला सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून वापरता येणार नाहीत. यदा कदाचित जातकाच्या बुद्धीमध्ये दुर्बुद्धी जेव्हा तयार होते तर त्याला कारण सुद्धा अशाच तऱ्हेची असतात. गॉट इट? ओके थँक्यू सर सर्वांना कळलं व्यवस्थित? तर लग्नेश षष्ठात असं त्या मॅडम म्हणत होत्या, म्हणजे मंगळ कन्येचा असेल तर असं त्यांचं हो, म्हणणं होतं असं मला तो वाटतं. लग्नाच्या षडाष्टक योगात आला ना. एक तर हो पहिली गोष्ट म्हणजे मंगळ हा षष्ठात आणि कन्या राशीमध्ये एवढं बळ देणार नाही. तो त्या होय ठिकाणी षष्ठ स्थान हे त्याच्या शत्रूचं स्थान आहे. आणि बरोबर तो जो गोंधळ त्याच्या आयुष्यामध्ये होणार आहे किंवा तत्सम काही विवंचना उपस्थित करणार आहे, तो कोण करणार? तर स्वतः मंगळ. आणि करायला कोण अच्छा लावणार? तर बुध. बुध ओके आलं म्हणजे लक्षात त्या जातकाच्या जीवनामध्ये हा मंगळ असावा, पण तो कुठे असावा? तर तो लग्नात असावा. बरोबर तो चतुर्थात नीचेचा आहे तरी चालेल, पण तो स्थानबली नाही. होय तो दशमात येईल उच्चीचा, पण त्या लग्नातला राहू त्याला पोषक नाही. बरोबर लग्नेश दशमात उच्चीचा, मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं लक्ष्मीकांत बेर्डेचं. हो हो परवा त्याच्या मुलाची भेट झाली होती, तर त्या ह्याच्यामध्ये त्याचा लग्नेश दशमात होता आणि एक सामान्य मनुष्य तो त्यासारखा. आणि त्याचं शूटिंग जेव्हा चालायचं तेव्हा तो म्हणायचा की मी कॅमेरा समोर, मी माझा बादशाह आहे, मला कोणीही मध्ये मध्यस्थी करू नये. म्हणजे तो स्वनिर्मित होता. अच्छा म्हणजे मेष लग्न हे स्वतःच त्याचं असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेला तो तिथे पूर्णपणे आपल्या हातामध्ये नियंत्रण ठेवायचा. अच्छा कंट्रोल स्वतःकडे ठेवायचं प्रत्येक वेळेला. सगळं त्याला मध्ये ओके हस्तक्षेप केलेला बिलकुल चालायचं नाही. अच्छा सर मी एक विचारू हा बोला. जसे दशमेश लाभेश आणि मार्केश शुक्र हे शुक्र शनीचा षडाष्टक योग आहे तर यांचं फलित कसं राहील? नाही नाही, पहिली गोष्ट म्हणजे आता आपला जो स्टडी आहे मॅडम, हा त्यामध्ये तुमचं आता म्हणायचं आहे की शुक्र आणि बुध हे नाही शुक्र मंगळाचे आणि मित्र शनी नाही. शुक्र शुक्र आणि शनी शनी सुद्धा हे सुद्धा मंगळाचे मित्र नाहीत. नाही ना, मग यांचं फलित कसं राहील? यांचा षडाष्टक त्याचं योग आलाय ना आता याच्यामध्ये. नाही नाही, तेच सांगतो तुम्हाला मी. पहिली गोष्ट म्हणजे आपण आरंभ कसा केलाय, तर मेष लग्नाला त्याचे विरोधक कोण आहेत आणि त्याचे सपोर्टर कोण आहेत. हा आता तुमचं असं म्हणणं असेल
की शनी हा उच्चीचा जरी असला, तो सप्तमात जरी असला, तरी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे, संघर्ष करता मनुष्य हा आपल्या समोर असतो का पाठीवर असतो? संघर्ष समोरून होतो, मागूनही वार करतात ना सर, दोन्ही नाही नाही, प्रकार. मागून वार नाही. मागून वार त्याला संघर्ष म्हणत नाही. अच्छा, संघर्ष समोरासमोर तो संघर्ष. हा, बरोबर. मग संघर्ष करणारा ग्रह कोणता? तर तो शनी. शनी. तो जरी उच्चीचा असला मेष लग्नाला, हा. तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये संघर्षमय आयुष्य भोगावंच लागेल. कठीणाई येणार म्हणजे येणार. मग शनी कोण आहे? तर तो श्रमिक आहे. हा. म्हणजे त्याला श्रम करावे लागतील. अच्छा. Got it? हा हा, आलं लक्षात सर. बरं. आणि शुक्र आता रवीच्या राशीमध्ये आहे, पंचम स्थानामध्ये आहे. मग संततीविषयी कसं किंवा त्याच्या शिक्षणाविषयी कसं प्रेरित करायचं? सांगतो. तुम्ही अवश्य पहा, ज्या वेळेला तूळ राशीचा किंवा वृषभ राशीचा अधिपती हा हा. जर सूर्याच्या राशीमध्ये असेल, हम्म. तर जातकाच्या भावनेला मिथ्या गर्व असतो. अच्छा. मिथ्या गर्व म्हणजे काय, की त्याच्याकडे काही नसताना तो गर्विष्ठ होतो. हो. कारण त्या राशीमध्ये जो संचार करणारा ग्रह आहे, प्रवास करणारा ग्रह आहे, तो कुठल्या राशीत आहे? तर राजाच्या रवीच्या राशीत राशीत. आहे. हा. आणि राजाच्या खिशात म्हणजे काही नाहीये आणि तरी सुद्धा त्याचे रुबाब कमी नाहीये. अच्छा. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला सप्तमेश आपण जो म्हणतो, आपला विषय हा पूर्णपणे भिन्न आहे. सूर्य हा. सिद्धांताचा विषय आहे. त्यावेळेला सप्तमेश पंचमात आहे. आपलं फलित असं असतं की तुला चांगल्या मुलीशी तुझं लग्न होईल. हा. पण ती अतिशय अभिमानी असेल तर काय करणार तुम्ही? बापरे, त्याचा मग उपयोग आहे का? नाही. नाही. म्हणून तुम्हाला क्षेत्र निवडलं पाहिजे. ते हा. क्षेत्र कोणाचं आहे? तर सूर्याचं आहे. हा, म्हणून बुद्धिमान अशा राहील का सर? म्हणजे नाही, ह्या सूर्याच्या. पत्रिकेमध्ये बोलूच नका. ह्या पत्रिकेमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की राहू चंद्राची युती लग्नस्थानामध्ये असल्यामुळे जातकाचं जे वय वर्ष 36 पर्यंत जर त्याला 10व्या वर्षी बुद्धी आली तर मनुष्य चाणाक्ष होईल की नाही? हा. पण 36 वयापर्यंत पहिला नियम असा आहे की मंगळाच्या राशीत म्हणजे लग्नस्थानामध्ये मेष राशीला राहू आणि चंद्र आलेला आहे. याचा अर्थ जातक याची दिशा ठरवताना फार कठीण समय येईल, कठीण काळ येईल. मी तुम्हाला अच्छा. मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की तुम्ही जॉर्ज फर्नांडिसला पहा. जॉर्ज हो. फर्नांडिस हे स्वतः मेष लग्नाचे होते. त्यांच्या लग्नी मंगळ होता, त्यांच्या लग्नी राहू पण होता. आणि अशी व्यक्ती कर्नाटकामध्ये जन्माला येऊन मुंबईला गिरगावमध्ये काम करून त्याच गिरगावमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. त्याला कारण त्यांचा जो काही बळ आहे ते बळ मेष राशीतलं आहे. आणि मुंबईतली हिस्ट्री आहे की अपक्ष खासदार एकमेव आणि ते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. तर अच्छा. अशा वेळेला ती शक्ती येते कुठून? तर त्या राशीमधून येते. हम्म. आणि त्यांना जे सहयोग करणारे जे ग्रह होते त्यांची रास होती सिंह. म्हणून मी अच्छा. तुम्हाला सांगितलं की सिंह रास ही चंद्राच्या मित्राची आहे. हा, आणि कोणामध्ये मंगळाच्या येते मित्रा पुन्हा? नाही, आणि मंगळाच्या मित्राची आहे. हा. मंगळाच्या मित्राची आहे रास. आणि त्यांचा जो शनी होता तो धनु राशीतला होता. म्हणजेच कुठल्या राशीचा? तर भाग्यकर कोदंड राशीचा. आणि कोदंड शनी होते. कोदंड शनी. आजपर्यंत त्यांनी जे काही कार्य केलं होतं ते गरिबांसाठीच केलं होतं. पण अशा व्यक्तीला यश मिळवण्याकरता अनेक वर्ष झाले, हो. अनेक वर्ष लागली. मग आता अशा वेळेला ती जी वर्ष लागली त्याला कारण काय? ते एकाच जमात बनले नाहीत. नाही. अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये त्यांनी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. आमच्याकडे मुंबईला कांदेवाडी म्हणून आहे गिरगावला, तिकडे ते कामाला होते. हो, कळलं? हो. म्हणजे तिथे कष्ट येणं थांबलं नाही. आपला कष्ट. विचार काय आहे? आपला सब्जेक्ट काय आहे? की विषय मेष राशीला लग्नी असणारे ग्रह किंवा इत्यादी पसरलेले ग्रह हे कोणते कोणते आहेत. आता जर तुम्ही असं म्हणालात मला की समजा लग्नी बुध एकटा आहे असं तुमचा विचार असेल, हा.
तर बुध सुद्धा उपयोगाचा नाही. बुध हा मेष राशीमध्ये लग्नी असेल तर दुर्बुद्धी लावतो, त्याला आपलं हितच कळत नाहीये. हा म्हणजे बुधाचं वर्किंग आलं का? नाही आलं का? मिळालं का? नाही. नाही मग त्याला शिकावं लागेल, त्याला कष्ट करावे लागेल. म्हणजे थोडक्यात त्याची मेष भावना राशीला कष्टाशिवाय फळ नाही. हे 100% हे त्याचा धर्म आहे, 100%. गुणधर्म आहे. हे त्याच्यातले नाही तर गुणधर्म आहे त्याचे. माझ्याकडं बऱ्याच संग्रही अशा मेष लग्नाच्या कुंडल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चंद्र राहू आहे किंवा सप्तमामध्ये रवी केतू आहे असं, तर विदाऊट कष्ट काहीच मिळत नाही यांना. नाही फार मिळणार पण नाही ना. मिळणार नाही. फार कष्ट त्यांच्या नशिबी. दुसरी गोष्ट अशी आहे, मला एक परत सांगतो तुम्हाला मी, की एखादी व्यक्ती आंदोलन करते, ही रास हा जी आहे ही शौर्याची रास आहे, ही योद्धा आहे. म्हणून हो मंगळाला पहिलं प्राधान्य काय तर योद्धा. मग योद्धा म्हणजे साहस आलं. हो मग त्या साहसामध्ये हिला यश मिळेल राशीला का मिळणार नाही. तर त्यावेळेला त्या राशीमध्ये असणारे ग्रह ठरवतात हो बरोबर आहे. की यश मिळेल का मिळायचंय का मिळवायचं आहे. आलं कळलं? लक्षात सर. मग आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे. ते महत्वाचं आहे. इट्स अ राईट वर्ड की सपोर्टिंग प्लॅनेट याचे सूर्य हा मेष लग्नात उच्चीचा होतो. चंद्र हा केंद्राचा अधिपती, केंद्रामध्ये येणं आणि त्याचा मित्र असणं. नंबर 2. नंबर 3 जो आहे तो गुरु, तो त्रिकोणाचा स्वामी केंद्रामध्ये आला तेव्हा त्याला 12व्या स्थानाचा दोष लागत नाही. कळलं? हो सर आलं. लग्नी मंगळ असणं म्हणजे 8व्या स्थानाचा दोष लागत नाही. आणि इथपर्यंत सारांश जर तुम्हाला कळला की मेष लग्नाची पत्रिका तुमच्याकडे आलेली आहे आणि त्या पत्रिकेमध्ये किती उच्चीचा ग्रह असला, आता ह्या पत्रिकेमध्ये उच्चीचा ग्रह त्याचा मित्र हा कर्क राशीमध्ये होईल गुरु, बरोबर आहे की हो नाही. हो सप्तमात जरी शनी उच्चीचा आला तरी सुद्धा त्या ठिकाणी सप्तम स्थानाचं जेवढं फळ हवंय तेवढं मिळणार नाही. बिलकुल मिळणार नाही. गडबड घोटाळा होणारच होणार, कॉम्प्रोमाइज बरोबर. करावेच लागणार, कोर्ट कचेरी करावेच लागणार, ते आंदोलन होणारच होणार. कारण का इट इज क्वाईट अपोजिट प्लॅनेट कुठला आहे. हो म्हणून आपल्या लग्नाच्या समोरचे ग्रह हे जातकाच्या जीवनामध्ये होणारी आंदोलनं हे त्याचे विरोधक हे कुठल्या तऱ्हेचे असतील हे आपल्याला शोधता आले पाहिजे. आलं लक्षात सर. छान सर, तर एकदम मस्त मस्त, खूप खूप छान म्हटलं, खूपच छान समजलंय, एकदम छान. आतापर्यंत लग्न पुष्कळ ऐकलेत बेस्टे मी, पण असं नाही ऐकलं. खूपच सर आणि सुंदर. अजून एक प्रश्न होता माझा की गोचरीचा चंद्र राहू ज्या वेळेला मेष राशीमध्ये येईल त्यावेळेला याची मानसिक स्थिती कशी राहील या मी तुम्हाला जातकाची. सांगितलं की चंद्र 27 दिवसांनी जाणार आहे, हा राहू 18 वर्षांनी जाणार आहे, परत 18 वर्षी येणार आहे. तोपर्यंत मनुष्य बेशुद्धच असतो, तो फक्त कामच करतो. त्याचं विजन, त्याचं जे काही ज्याला आपण टार्गेट म्हणतो शौर्य, आयुष्यातलं त्याला म्हणून अचीव आपल्याला करता नाही. नाही. दुसरी गोष्ट हिस्ट्री मेक फ्युचर. हिस्ट्री मेक फ्युचर. त्याच्या हिस्ट्रीतला त्याच्यापाशी जो अनुभव असेल तो त्याला पुढे काम येणार आहे, एवढं पण नक्की. राहू हा बसल्यानंतर तो शिकवून जाणार आहे, मग त्याला त्याचे नियम कळतील. पण इट विल टेक टाइम, नॉट सो इझी, हा हा नॉट हा सो अर्ली. बिफोर बरोबर. टाइम पाऊल सुलाखूनच बाहेर पडेल म्हणजे हा जातक. प्रश्नच नाही. मग जातकाची दुःख किंवा जातकाला जो कष्ट करतो, आता आपण बघतो की आमच्या मुंबईमध्ये, तुम्ही तर नागपूरला आहात, पण मुंबईमध्ये 5:30 वाजता उठून सकाळी लोंबकळत कामाला जाणारे लोक हे कुठल्या अंतर्गत येतील. तेच जर बुद्धिमान लोक असतील तर विरारला राहून विरारमध्येच नोकरी करतील, ते चर्चगेटला जाणार नाहीत. कळलं? असा भाग आहे. म्हणून हो पर्टिक्युलर सर मेष कळलं. लग्न जे आहे, मेष लग्नामध्ये येणारे ग्रह कोणते आहेत परत सांगतो मी अगेन, आणि त्याच्या समोर ग्रह कुठला आहे तो डेफिनेटली त्याला त्रासामध्ये आणणाराच असेल, जरी लग्नेश सप्तमात असला तरी. तरी येस. आलं लक्षात सर. मग इथे थँक्यू सर. खूप लग्नेश छान कुठे क्लिअर असावा.
म्हणजे जे हा? काय जुने कन्सेप्ट होते डोक्यामध्ये ते सगळे क्लिअर झालं आता. Yes. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मग मंगळाला प्रतिसाद देणाऱ्या राशी कोणत्या? तर पहिलं पंचम स्थान, दुसरं भाग्यस्थान, तिसरं दशम स्थान. मेष हा. लग्नाला. हा? हा. मग ह्या 3 राशींमध्ये एखादा ग्रह जर मंगळ असेल, एखादा ग्रह म्हणजे मंगळ असेल, मी तुम्हाला सांगतो की लक्ष्मीकांत बेर्डे शिवाजी मंदिर समोर फटाके विकता विकता एवढा मोठा ग्रेट ऍक्टर झाला. कसा झाला? हम्म. माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. हम्म. सक्सेस मॅन. हो, खरंच आहे. मग सक्सेस कसं मिळालं? दुसरी गोष्ट तुम्हाला कल्पना असेल की त्यांची राज तूळ, त्यांनी हम्म. कॉमेडी भूमिका पण केल्या, त्यांनी हो. पोलिसच्या भूमिका पण केल्या, त्यांनी हवालदारच्या भूमिका पण केल्या. मग हा. हे कशामुळे आलं? हे मंगळामुळे आलं. माणसाला कुठल्या कुठल्या प्रांतातून प्रवास करावा लागेल हे सुद्धा तुमच्या लग्नात बसणारे ग्रह असणारे ग्रह ठरवतात. आणि त्या बरोबर आहे सर. ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये तशीच वाटचाल करावी लागते. हा एक ज्योतिषचा अभ्यास आहे. ह्याच्यावरती पत्रिकेचं मूल्यमापन केलं जातं. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द हॉरोस्कोप ज्याला आपण म्हणतो. हो. प्रत्येकाची हॉरोस्कोप असते, पण त्याला किंमत आहे का? मग असा एखादा ग्रह असतो की त्याला तो टोकाची भूमिका घेऊन अतिशय लोकांपर्यंत घेऊन जातो. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला दुःखातून सुखाकडे नेण्याचा मार्ग ह्या पत्रिकेमध्ये काय आहे? तर एकमेव गुरु. गुरु आहे. बघा, एकमेव गुरु. आणि कधी? तर गुरुच्या 3ऱ्या राऊंड मधून राहूचं दुसरं राऊंड समाप्त होईल हा. तोपर्यंत जातक यशापर्यंत पोहोचू शकणार नाही, असं फलित तुम्हाला आलेल्या माणसाला सांगता आलं पाहिजे. लॉजिकली. यू बरोबर नेव्हर आहे. टॉक इन लॉजिकल. आणि ऍस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिक. आफ्टर ऑल प्लॅनेट्स आपल्याला रिप्लाय देतात. सगळे लोक आपल्याला ठरवतात काय द्यायचंय काय नाही द्यायचं. मग आता इथे सूर्य उपयोगाचा आहे, हो. पण तो कोणत्या राशीत आहे, कोणत्या समाजामध्ये आहे? समाज म्हणजे एक राशीचा समाज असतो. हा. ते आहे म्हणजे कुठल्या राशीचे आहे? वैश्य म्हणजे कन्या. हा. कळलं? वायू तत्वाचा आहे का? तर तो शुक्राच्या राशीतला आहे. आता शुक्राच्या राशीतला रवी काय होईल? तर तो शत्रूच्या राशीतला आहे. मग त्याला जर शुक्राच्या राशीतला रवी. हा. हा. मग तो शत्रूच्या राशीत आला ना. हो, आला लक्षात. हा, म्हणजे आपल्या पूर्वजांनी शत्रू आणि मित्र जे हे ठरवलेले आहेत, हे कसे ठरवले? तर ह्याच धर्तीवरती ठरवले. मी तुम्हाला सुरुवातीचं एक आपण व्याख्यान घेतलं होतं, त्याला राशींचा जन्म कसा झाला ह्याबद्दल पण सांगितलं होतं. चंद्र आणि सूर्य यांच्यापासून जन्माला आलेले आहेत. तर मेष राशी चंद्रापासून जन्माला आलेली आहे. हो. आणि वृश्चिक रास ही सूर्यापासून जन्माला आलेली आहे. म्हणजे त्याचं डिव्हिजन जो भाग आहे तो असा झालेला आहे. बरं, एनिवे, आता मग ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काही आंदोलन होणार असेल तर ते कोणत्या स्वरूपाचं होईल हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणखी त्याला सपोर्टिंग प्लॅनेट जे काही आहेत, तर जर समजा दशमाधिपती, दशमामध्ये ग्रह नाही आणि तिथे मकर रास आहे आणि त्याचा अधिपती तुळेला उच्चीचा होतो, बरोबर आहे? हो. मग आता हा शनी कुठे असावा जर त्याला चांगलं श्रेय मिळायचं आहे? त्याच्यामध्ये रिलेशन काय सांगतं की शनी आणि गुरु यांचं सम रिलेशन आहे, म्हणजे न्यूट्रल आहे. ते म्हणतात तू माझ्या विरोधात जाऊ नको, मी तुझ्या विरोधात येणार नाही. अच्छा. म्हणजे शनी कुठे असावा? तर त्या ठिकाणी एक तर दशमात असावा, दशमात. म्हणजे तो स्वतःच्या राज्यात असेल. त्याने भाग्यात असावं तर गुरुच्या राज्यात असेल. गुरुच्या राज्यात आहे म्हणजे भाग्योदय निश्चित आहे. पण उशिरा होईल. निश्चित आहे, पण होणार. होणार. हा. बघा, परत एक लक्षात घ्या मॅडम, गुरु हा परमेश्वराचा सेवक आहे. देवानांच ऋषीनांच. हो. तर तो सेवक आहे. आणि तो मीन राशीमध्ये असला शनी तरी सुद्धा त्याला टाळता येणार नाही, तो देणार. आपल्याकडे आपण प्रसाद कोणाकडून घेतो?
तर ब्राह्मणाकडून घेतो. ब्राह्मण हो. म्हणजे गुरु. मग हो. गुरु आपल्या हातावरती प्रसाद ठेवतो आणि त्यावेळेला आपण त्याला वंदन करतो आणि तो ग्रहण करतो, म्हणजे प्राशन ग्रहण करतो किंवा प्राशन करतो. म्हणजे ह्याचा अर्थ की गुरुने दिलेली भेट ही आपल्याला देवापासून आलेली आहे. हम्म. मग प्रसादाचा अपमान करतो का आपण? नाही. नाही. त्याचा कण पण खाली पडला तरी सुद्धा आपण उचलून तोंडात टाकतो. हो. हो. म्हणून गुरुने दिलेली वस्तू ही कण पण त्याला महत्व असतं. हो. मग तशा याच्यामध्ये तुम्हाला मेष लग्नासाठी पत्रिका पाहते वेळी शनीचा विचार करते वेळी तुम्हाला असा विचार केला पाहिजे, एक तर तो धनुराशीत आहे का, त्याला ऑप्शन्स आहेत. त्याला ऑप्शन्स काय आहेत? तर धनुरास, मीन रास, मकर रास, कुंभ रास या ऑप्शन्स आहेत. हो. हे पत्रिका पाहते वेळी तुम्हाला शनीचा दशम स्थानाचा करिअरचा विचार करायचा असेल हा. तर मग तुम्हाला ह्या 4 राशींवरतीच 4 स्थानांवरतीच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे. हम्म. विद्या कुलकर्णी मॅडम, तुमचं काय मत आहे? नाही आहेत का? बरं, ठीक आहे. आणखी कोणाला काही मत मांडायचं आहे? सर गेले मला आहेत सर. नाही, राहू द्या, ते आहेत. कामात असेल. मॅडम विचारा. शिवरकर मॅडम विचारा. सर पत्रिकेचे डिटेल्स परत एकदा सांगता का प्लीज? पत्रिका सांगितली, दाखवली होती ना पत्रिका. हा, नाही मी जरा लिहून घेऊ नाही शकले. मुकेश भाऊ, त्यांना पत्रिका दाखवा. बघा, पत्रिका बघितली तुम्ही मॅडम? सर लक्षात? जन्मतारीखेचे डिटेल्स प्लीज. जन्मतारीख सांगतो तुम्हाला मी, पण आता हे आलं का लक्षात? जन्मतारीख आहे 2/7/1967, दुपारी 2:20 सकाळी. आहे बरोबर? दिसते का तुम्हाला? हो सर, थँक्यू सो मच. Yes, sir. मग आता इथे आपण पाहिलं तर शनी कुठल्या मीन राशीत आहे की नाही? बघा. हो हो सर. सर. हो. म्हणजे आपण त्याला गुरु आणि शनी हे पोषक आहेत असं समजायचं. काय समजायचं? पोषक आहेत. ठीक आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शनीला कुठल्या राशीला जास्ती प्राधान्य. शनी हा दक्षिण दिशेचा कारकग्रह आहे आणि पश्चिमेचा. मग त्याने कुठे असावं? तर तुळेत असावं, धनुत असावं, मकरेत असावं, कुंभेत असावं आणि मीनेत असावं, नाही का? काढा मुकेश भाऊ पत्रिका. हो सर. म्हणजेच काय की जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना. आता एक भाग असा आहे की लग्नी राहू चंद्र आलेला आहे, म्हणजे याला चतुर्थेश जो आहे हा दुःख देणार. चतुर्था संदर्भातील अनेक दुःख जातकाच्या जीवनामध्ये निर्माण होतील, जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील आणि त्यातल्या त्यात हा चंद्र कसा सुखरूप होईल जोपर्यंत राहूचा व्याप त्रास समाप्त होणार नाही तोपर्यंत जातकाच्या जीवनाला दिशा प्राप्त होणार नाही किंवा दिशा मिळणार नाही. आलं लक्षात? दिशा मिळणार नाही म्हणजे सर मग त्याचं म्हणजे भाग्योदय कोणी समजा आपल्याला ही पत्रिका आली आणि भाग्योदय केव्हा होईल म्हणजे तोपर्यंत पॉसिबिलिटी नाहीच म्हणावं लागेल ना आफ्टर 36. कसं आहे मॅडम की आता जसं की तुम्ही सुद्धा शिक्षिका आहात, तुम्ही प्रोफेसर आहात, तर त्या ह्याच्यामध्ये जातक तुमच्याकडे अनेक लोक शिकले असतील, तसा हा एक जातक आहे. हा जातक आपल्याला प्रोग्रेस कधी करेल असा जर विचार केला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे राहू असेल तर 2 राऊंड कंप्लीट झालीच पाहिजेत. तिसऱ्या राऊंडला गुरु सुद्धा तिथून जाणार आहे.
बरोबर आहे. पण त्यावेळेला गुरु जेव्हा मेषेला येईल तो हम्म. तिसऱ्या राऊंडला उच्चीचा असेल, चतुर्थात असेल, तेव्हा त्या गुरुचे ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत हा. त्याला सुरुवात होईल. हम्म. त्याच्याशिवाय त्याला सुरुवात मिळणार, संधी हम्म. मिळणार नाही. ग्रह जरी उच्चीचा असला तरी असलं तरी. तरी सुद्धा ग्रहाला संधी कधी मिळेल? प्रत्येक ग्रहाला एक अपॉर्च्युनिटी लागते. त्यामध्ये आपण पाहिलं तर रवी, चंद्र, शुक्र, चंद्र हे सगळ्यात जवळचे ग्रह आहेत. ते वारंवार बदलणारे आहेत, सतत प्रवास करणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये गुरु, शनी जे आहेत हे ग्रह कक्षेच्या पलीकडचे आहेत आणि त्यांना वाटचाल करताना अनेक कालावधी लागतो, भरपूर कालावधी लागतो. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये हे दोन ग्रह त्याची कलाटणी देताना त्यांना अमुक एक वय हे निश्चित ठरलेलं असेल किंवा आहे. कळलं? पण जन्मताच भाग्यवान ग्रह आहे का कोण? तर जन्मताच भाग्यवान जर असेल तर लग्नी रवी, लग्नी गुरु, एकता किंवा गुरु रवीची युती. पण हे आपसातले कोऑपरेटिव्ह आहेत, एकमेकाचे कॉर्पोरेट मधले लोक आहेत, ते एकमेकाला धरून चालणारे आहेत. कोऑपरेशन. कळलं? म्हणजे तुम्हाला मेष लग्नाची पत्रिका आली, पण तिथे खरोखर त्या राशीला, त्या स्थानाला, त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी ग्रह आहेत का पोषक ग्रह आहेत? ते ठरवायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या समोरचे ग्रह, लग्नाच्या समोरचे ग्रह हे आपल्याला दुःख देण्यासाठीच आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं दुःख तेच असतं की मी याला दुःखी कसा करू. बरोबर. प्रतिस्पर्धीच म्हटलंय ना. म्हणून दॅट इज कॉल्ड प्रतिस्पर्धी. अपोजिशन. येस. अपोजिशन. संघर्ष निर्माण करणारे ग्रह का सर? येस. अपोजिशन आहे ना ते. हो बरोबर. मग आता तुम्हाला मुख्य मुद्दा कळेल. आता जर समजा त्या ठिकाणी मागे पण मी तुम्हाला सांगितलं की दक्षिण दिशा दशम स्थान, हे दशम स्थान जे आहे हे प्रतिस्पर्ध्याचं म्हणजे काय की तिथे विघ्न देणारं स्थान आहे. कोणाला? तर चतुर्थ स्थानाला. बरोबर सांगितलंय. ते चतुर्थ स्थानाची विघ्न ही दशम स्थानावरून बघायची असतात. हो सर. त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाला विरोध हा कोण करेल? जो ग्रह असेल तो. बरोबर. मग आता समजा की मकरेचा चंद्र आहे असं आपण समजूया. आता मकरेचा चंद्र स्वतःच्या राशीकडे पाहतोय, पण तरी सुद्धा तो शत्रूच्याच राशीत बसलेला आहे मेष लग्नाला. तर काही ना काहीतरी घडामोडी अशा होतील की त्याला मनासारखी स्थिती प्राप्त होणार नाही. मनासारखी स्थिती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला विलंब लागेल, बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागेल. म्हणजे चंद्र हा दशमात आहे, चांगला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की दशमातला ग्रह हा धीरूभाई अंबानींच्या दशमात होता, गुरु. तरी सुद्धा त्यांना सुरुवातीला कष्ट भरपूर झाले. ते एडनला कामाला होते, पेट्रोल पंपावरती काम करायचे. नंतर असा मनुष्य कालांतराने पेट्रोल बनवायला सुरुवात केली. हे परिवर्तन आहे. मग हे परिवर्तन का आलं? कारण त्यांचं धनु लग्न, लग्नी रवी, लग्नी चंद्र. म्हणजे लग्न कुठलं आहे त्याच्यामध्ये मित्र बसलाय का शत्रू बसलाय, त्याला अष्टमेशाचा दोष लागत नाही. कळलं? मग तसंच आपण बघितलं तर आपले मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते, त्याच्यानंतर ते आपले पंतप्रधान होते. त्यांचं धनु लग्न आणि लग्नामध्ये त्यांच्या ग्रह नाही, पण लग्नेश अष्टमात उच्चीचा, त्याला अष्टमाचा दोष लागत नाही. कळलं? म्हणजे पार्टिशन मधून दिल्लीत आलेले लोक पंतप्रधान झाले. नशीब होतं ना. नाही का? मग तेच तुम्ही डॉक्टर कलाम बघा, धनु लग्न, लग्नी शनी,
आणि गुरु अष्टमात. हम्म. मग अशा वेळेला त्यांना सुद्धा राष्ट्रपतीपद मिळालं, पण लग्नी शनी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये लहानपण, अतिशय कष्ट. मग नंतर ते उदयाला आले, त्याला बराच काळ लोटला. एज ऑफ 60. एज ऑफ 60. हो सर, हा, बरोबर आहे. म्हणजे इट विल टेक टाइम. हो. असं आहे. मग म्हणजे हे सर पत्रिका आपण पाहत गुरुच्या शनीच्या याच्यावर ठरवू ना, भ्रमणावरती. येस, भ्रमणावरती ठरलं. हे मेजर प्लॅनेट आहेत ना. हा तेच. राहू, केतू, शनी, गुरु हे मेजर प्लॅनेट आहेत जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतात, हो हो डोक्याचं सर. नव्हतं करू शकतात. मग पत्रिका पाहते वेळी जेव्हा फलादेश करतात त्यावेळेला तुमच्यापाशी असं मटेरियल हवं. इफ यू डोंट हॅव, यू नॉट गोइंग टू प्रेडिक्ट प्रॉपरली. बरोबर आहे सर. प्रेडिक्शन विल बी रॉंग. मेजर शनी आणि गुरु आणि राहू केतू येस. यांचे पोझिशन्स पाहाव्याच लागतील. मग ते कुठल्या लग्नाला असं पण आहे ना. हो. लग्न फार महत्व आहे. मग आता जर तुम्ही बघितलं, डॉक्टर अब्दुल कलाम साहेब आपले राष्ट्रपती, आजच्या आपल्या राष्ट्रपती बघा तुम्ही, हो, मुर्मू किती भाग्यवान आहेत. किती भाग्यवान आहे, खरंच आहे. खरोखर भाग्यवान. परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वर खरंच. आहे. म्हणजे कधी कधी दोन परमेश्वर जेव्हा एकत्र येतात ना, नरेंद्र मोदी हे पण आपले हो, परमेश्वर. हो. खरंच आहे सर. किंवा नवीन क्रांती घडते. तसंच मेष लग्नामध्ये मेष लग्नाचेच सोबत असणारे लोक हे दोघंही योद्धा आहेत. मग क्राऊड कोणता आहे? द क्राऊड इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या समोरचे ग्रह कोणते आहेत, हम्म. आपल्या आजूबाजूचे ग्रह कोणते आहेत. आता हा सूर्य मिथुनेला आहे का? हो. मग मिथुनेला सूर्य आहे, तो बुध आदित्य योगामध्ये आहे, हो. पण त्याला सपोर्टिंग प्लॅनेट नाहीये तो. अच्छा. कारण नाही. का की तो शत्रूच्या राशीत आहे ना. तिथे हम्म. बुधाचं कार्य चालेल, पण लग्नामध्ये तो सपोर्टिंग नाहीये. तो नाही. भावंडांना परत आणखी सांगतो तुम्हाला, ज्यांचं मेष लग्न असेल आता इथे उपस्थित असलेल्या लोकांचं, त्यांना भावंडांसाठी भरपूर कार्य करावं लागतं. हे ठरलेलं आहे, नियम आहे. बरोबर. त्यांच्यावरती जबाबदाऱ्या येतातच. कोणत्या येतात? भावंडांच्या येतात. मंगळ भ्राताकारक आहे. हो. मग भावंडांना चांगलं सुख मिळावं हे कोण ठरवतं? तर तृतीय स्थानातले ग्रह ठरवतात. हम्म. मग इथे रवी बुध आहे की नाही? हो. म्हणजे भावंड सुखी होणार. व्यक्ती सुखी होईल का? नाही, त्याला नंतर कष्ट होईल. आहेत. कष्ट आहेत. मग त्याचं जे रूपांतर आहे हे कधी मिळेल त्याला? तर 36 वर्षाशिवाय त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन हा योग नाही. नाही. जीवनाचं परिवर्तन लक्षात घ्या. हो. मी पुन्हा येईन म्हणजे कॉन्फिडन्स होता की नाही? हो. पण सर आता एक प्रश्न आहे की समजा हा राहू आणि केतू लग्न आणि सप्तमात नसते, हा, एकटा चंद्रच राहिला असता ओके. लग्नामध्ये, येस. तर काय फलित राहिलं असतं? तर कारण निश्चितच तुम्ही म्हणता चंद्राचं. की समोरचा प्रतिस्पर्धी आहे, हो, नक्की है ना? आहे की नाही? नक्की. मग हो. चंद्राचा प्रतिस्पर्धी शुक्राची रास येते, तर मग कसं शुक्राच्या फलित? राशीमध्ये ग्रह नाहीत ना. नाही, ग्रह नाही. हा. आपण मग ते जेमिनीमध्ये शिकणार आहोत की त्या अच्छा अच्छा राशीला किंमत किती द्यायची. अच्छा अच्छा. हा, बरं. आता दुसरा भाग असा आला, मेष हा लग्नाची जर व्यक्ती असेल, मग ती हा स्त्री असो का पुरुष असो, कोणी असू शकतं. हे वैयक्तिक टीका नाही, हे शास्त्र आहे. हा तरी सुद्धा तुम्ही बघा, मेष लग्नाच्या व्यक्तीकडून आपल्या जोडीदाराची किंमत कमी. मेष हो लग्नाबद्दल बोलतोय मी. हो हो. आपल्या जोडीदाराची किंमत कमी. तुला काय कळतंय? हा. मीच सर्वस्वी. आय एम समथिंग. मंगळाचं वर्चस्व. येस, डेफिनेटली. हा, मग ह्या राशी आपल्या पूर्वजांनी ठरवल्या, त्यांची कारतत्व ठरवली. त्यांचे हा, बॉस कोण आहेत, त्यांचे हा. डायरेक्टर कोण आहेत. बरोबर आहे सर.
म्हणजे मला आतापर्यंत जेवढ्या मेषेच्या पत्रिका बघितल्या तुम्ही हा. सांगितलेलं 100% लागू होत आहे प्रत्येक पत्रिकेला. मग हा 100%. अभ्यास आहे, हेच शिकायचं आपल्याला. हो सर, बरोबर आहे. बोला, व्ही कोण आहे बोलत होता आता? विठ्ठल दलवी बोलत होता का? नाही नाही. ठीक आहे, चला, हरकत नाही. हा, आणखी काही कोणाला काही? बघा, ही पत्रिका परत सांगतो मला, हा एक लेसन आहे. हे लेसन तुम्हाला कळावं. शिवरकर मॅडमने हात हे केलाय. बोला मॅडम. बोला. सर, मेष लग्नाला राहू केतू कुठल्या स्थानी असावेत? नाही, आता राहू उच्चीचा कुठे होईल तर पराक्रम स्थानामध्ये. केतू उच्चीचा कुठे होईल तर धनुराशीमध्ये, भाग्यस्थानामध्ये. आता कुठे राहू आहे याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, सांगा. राहू कुठे आहे त्याच्याबद्दल फलित सांगतो. हॅलो, बोला मॅडम. दशमात? दशमात राहू जो आहे तो मोठ्या कार्यासाठी उपयोगात पडेल. त्याचा वापर कोण करेल तर मेष राशीपाशी असणारं धाडस. पण कळलं का? चतुर्थात म्हटल्यानंतर मग चतुर्थाचा फळ मिळणार नाही. तुम्ही आयदर इथे जा किंवा तिथे जा. केतू दशमात आहे तर राहूचं फळ मिळणार नाही, कारण ते दुःखाचं स्थान होईल. कळलं? राहू केतू समोरासमोर असतील. नक्की ठरवा की कुठे आहे राहू, नक्की सांगा. राहूचा प्रोजेक्ट फार मोठा असतो. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला, मगाशीच सांगितलं की एक साधा नगरसेवक जो आमच्याकडे मुंबईला चंदी रोडला जे जॉर्ज फर्नांडिस नगरसेवक होते, त्याच्यातून डायरेक्ट खासदार हे विजन आहे. ते कोणाकडे आहे तर मंगळाकडे आहे. हे विजन आहे. त्याच्यानंतर ते संरक्षण मंत्री झाले, हे विजन आहे. पण त्यांना सपोर्ट कोणी केला आणि विरोध कोणी केला तर सपोर्ट करणारा प्लॅनेट होता चंद्राचा. चंद्र सिंह राशीत, धनु राशीतला शनी. कळलं? हा भाग. त्यांचा राहू केतू कुठे होता सर? त्यांचा राहू लग्नी होता ना, सांगितलं तुम्हाला. राहू मंगळाची युती होती, लग्नी. ओके ओके, थँक्यू सो मच. आता इत्यादी जे स्थानं आहेत त्याच्यातले जे ग्रह आहेत ते तुम्हाला अवश्य तपासले पाहिजेत. म्हणून मेष लग्न कुठलीही पत्रिका तुम्हाला पाहायची असेल, आपला परत क्लास सांगतोय की सूर्यसिद्धांत ह्या विषयावरती अवलंबून आहे. एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण सांगितलं होतं. ते लेक्चर युट्यूबला टाकलेलं नाही. कळलं? त्याच्यामध्ये संपूर्णपणे फलादेश शिकवला होता की कशी राशींची उत्पत्ती झालेली आहे. तशाच प्रकारे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठले ग्रह, कुठला दोष, कुठलं कार्य. मी पुन्हा सांगतो, मंगळाचा मेष लग्नाला अष्टमाचा दोष नाही. कळलं? षष्टातले ग्रह दोषकारक आहेत. ते त्याचे मित्र आहेत का तर मित्र कष्टामध्ये आलेले आहेत, दुःखात आलेले आहेत. मग यदा कदाचित वृश्चिकेचा गुरु असेल तर ते दुःख आहे. वृश्चिकेचा सूर्य असेल तर ते दुःख आहे. पण मंगळ दुःख नाही. मग तुम्ही त्या सूर्यापासून जो मिळणारा प्रतिसाद आहे तो कमी असेल, कारण तो पंचमेश आहे. आपण मेष लग्नाबद्दलच बोलत आहोत. वैयक्तिक आवाज बंद करा, का असं करतो? सर, जर राहू अष्टमात असता आणि केतू ह्याच्यात असता द्वितीय स्थानात, बरोबर तर आहे. कसं फळ राहिलं असतं? तरी सुद्धा अष्टमातला राहू हा गूढ राशीतला आहे, गुढ राशीतला येतो. तरी सुद्धा छळ झाला असता. आणि धनस्थानातला केतू संपत्ती, कुटुंब ह्या बाबतीतले दोष निश्चितच निर्माण करेल. आणि ते मारक स्थान आहे. छळ आणि होईल याचा. आणि सॉरी त्याचा जो हे आहे तो तुम्हाला विवाह नंतर अनेक गोष्टी ज्या आहेत ते कार्य झाल्यानंतर सुरू होतात. जसं आपण
वैवाहिक जीवनाची कार्यशाळा आपण हा. घेतो आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा मारकस्थानाचा भाग जो आहे तो विवाह झाल्यानंतर ठरतो. हम्म. सर सर बोला. हा मी बोला पाठक बोला मॅडम बोलतेय. हा बोला. आपल्या मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये मीन राशीत राहू आणि गुरु आणि षष्ठामध्ये केतू. पहिली गोष्ट, राहू आणि गुरुची युती ही योगकारक नाही. इथे गुरुचं महत्व कमी होतं. आता गुरुचं महत्व कमी होणं म्हणजे काय? जर जातक परदेशामध्ये असेल किंवा जातक दूरवर असेल तरी सुद्धा त्याला अनेक कष्टाला सामोरं जावं लागेल, कारण त्याची जी तृप्ती आहे, कारण तो भाग्याधिपती राहू युक्त झाला. म्हणून मी तुम्हाला पहिला सांगितलं की मेष लग्न ज्यांचं असेल त्यांचा सूर्य, त्यांचा गुरु हा चांगल्या स्थितीमध्ये असावा आणि चंद्र सुद्धा, तरच त्या मेष लग्नाच्या व्यक्तीला जो सक्सेस आहे तो तुमच्या निदर्शनामध्ये येईल. तुम्ही विचारलेला प्रश्न, राहूच्या आणि गुरुची जर युती असेल तर गुरुचं महत्व कमी झालंय. यदा कदाचित त्याला भरपूर हार्डवर्क करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल आणि मिळवलेले पैसे यदा कदाचित खर्च होतील किंवा लॉस होईल. असं आहे. सर ही माझ्या मुलाचीच कुंडली आहे आणि तो इथं MS झालेला आहे अमेरिकेत येऊन आणि आज टॉप कंपनीमध्ये आहे पोझिशनवर आणि त्याचा चंद्र मात्र वृषभेत आहे आणि रवी कुंभ राशीमध्ये बुधा बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो लाभस्थानात आला ना. हो आणि शुक्र दशमात आहे. शुक्र दशमात आहे सर. मग शुक्र दशमात म्हणजे त्या ठिकाणी त्याची पोझिशन आली. पण गुरु आणि राहूच्या युतीमध्ये त्याला आर्थिक हानी कालांतराने कधी ना कधी सोसावी लागेल किंवा पहिले पैसे अगोदर खर्च झाले असतील आणि नंतर आता MS करायला काही साधा सुद्धा खर्च नाहीये. हो हो सर. आणि मंगळ लग्नात आहे सर त्याचा. मग तोच तर प्रॉफिटेबल प्लॅनेट आहे. हो हो त्या मंगळाने सगळं मिळवलेलं आहे ना. हो सर. आणि मंगळाने खूप सगळं म्हणजे मिळवलंय. थ्रू आउट करिअर त्याचं सगळं स्कॉलरशिप आहे सर, शिक्षण. तरी सुद्धा मंगळाने त्याला सगळं मिळवून दिलं ना. हो हो बरोबर आहे. लग्नेश लग्नात हाच एक राजयोग आहे. होय खरंय सर. मग सूर्य सिद्धांतातला हा एक राजयोग आहे. मी असा सल्ला देईन तुम्हाला की भरपूर खर्च झाला असेल, भरपूर खर्च होणार असेल आणि यदा कदाचित तो खर्च त्याच्या संततीवरती होण्याची शक्यता जास्ती आहे. बर बर. कळलं का? असं आहे. ओके ओके सर. थँक्यू सर. हा एनिवे थँक्यू. बरं, आणखी कोणाला काही समजलं नाही असं विचारा. समजलं नसेल तर मी पुढे प्रवास करतो. आता मी तुम्हाला इत्यादी सर्व स्थानं जी आहेत ती आपण समजवली. मगाशी त्या मॅडमने विचारलं राहू केतू बद्दल, तर चतुर्थात किंवा दशमात जिथे असेल तर राहू ह्या कुठल्याही लग्नाला पोषक नाही. नंबर 1. हे अडथळे निर्माण करणारेच ग्रह आहेत. तर त्याच्या जीवनात पर्टिक्युलर ते स्थानाच्या अनुसरून अडथळे निर्माण होतील. उदाहरणार्थ राहू शनीची युती, केतू शनीची युती, ही पर्टिक्युलर स्थानाबद्दल त्याचा विचार केला पाहिजे आणि अशा ह्या युत्या ज्या आहेत त्या तुम्हाला ठरवता आल्या पाहिजेत. त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. सर मला एक छोटासा प्रश्न होता. बोला. सॉरी, मी मध्ये माझा नेट जात होतं त्यामुळे मला मीटिंग मारत होती. पण सुरुवातीला तुम्ही म्हणजे मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये जर लग्नेश षष्ठ स्थानात असेल तर अडचणी येतात असं तुम्ही समजावून दिलं होतं. छान समजावलं. पण मी माझ्या अभ्यासासाठी बऱ्याच सैनिकांच्या पत्रिकांचा अभ्यास केला होता. तर सैनिकांच्या पत्रिकांमध्ये मला एक समान धागा आढळला होता की लग्नेशाचा आणि षष्ठ स्थानाचा जो संबंध असेल तर ती हमखास व्यक्ती सैन्याशी किंवा सैन्याच्या रिलेटेड व्यवसायाशी संबंधित असते. आणि मोठ्या म्हणजे आयसेनहोवर, जनरल पॅटर्न यांच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये इनफॅक्ट मेष लग्नाच्या पत्रिकेत मंगळ षष्ठात असताना त्यांच्या हातून प्रचंड अशी काहीतरी कामं घडली. तर हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी नाहीये का? म्हणजे कामं घडली म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे त्यांचा पराक्रम एवढा प्रचंड होता. म्हणजे लग्नेश षष्ठात असून देखील पहिलाच हे नियम लागला की ते सैन्याशी संबंधित होते. म्हणजे मिलिटरी सर्व्हिस त्यांनी केली किंवा मिलिटरी रिलेटेड. पण त्याच्यावर मोठी यश पण मिळवलं. पण ऍट द सेम टाइम म्हणजे विक्रम बत्राची पण पत्रिका, विक्रम बत्रा परमवीर चक्र मिळालं त्याला, पण तो त्यात मृत्यू पावला.
त्याचा मेष लग्नाची पत्रिका आणि मंगळ षष्ठामध्ये अशी स्थिती होती. म्हणजे षष्ठ स्थानाचा आणि लग्नाचा संबंध आला की त्याचा सैन्य दलाच्या कामाशी संबंध असतो, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. तर ते किती बरोबर आहे ते तुम्हाला मला विचारायचं होतं. सांगतो. हा असं एक आहे प्रश्न की आहे. पहिला एक प्रश्नाचं कम्प्लीट करूया. ओके असं आहे की जो मंगळ आहे तो षष्ठात बसलेला आहे. षष्ठस्थान हे कष्ट करण्याचं आणि आव्हान पेलण्याचं स्थान आहे. येस. त्यांना ते ताबडतोब मिळालंय का? नाही, प्रचंड. तो एवढ्या फील्ड मार्शलच्या लेवलला गेल्यानंतर किंवा याला सुद्धा त्या लेवलला गेल्यानंतरच त्यांना ते अचीव्ह करता आलं. ओके एक मिनिट सांगतो. आता ज्या वेळेला लग्नेश षष्ठात आहे तर यदाकदाचित त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि इत्यादी रवी हे ग्रह जर चांगल्या स्थितीत असतील तेव्हाच मनुष्य त्या पदापर्यंत जातो. उदाहरणार्थ तुम्ही कॅप्टन आहात. बरोबर. तुम्ही बरोबर ना? हो. आता तुम्ही कॅप्टन आहात तर तुमचा सुद्धा संबंध जो आहे तो मंगळाच्या ग्रहाशी आहे. मेष आणि बरोबर. वृश्चिक संबंध आला. हो. मग अशा वेळेला तो मंगळ जर सुस्थितीत असेल तर मंगळ हा लेबर आहे. बरोबर. एखादा कॉन्स्टेबल जो आहे तुमच्या डिपार्टमेंट मधला, तुमच्या नेव्ही मधला म्हणा, आर्मी मधला कॉन्स्टेबल आहे. मग त्या ठिकाणी तो कॉन्स्टेबल म्हणजे कनिष्ठ आला. बरोबर. पण एखादा कॅप्टन म्हणून किंवा मेजर म्हणून जेव्हा जॉईन होतो त्यावेळेला त्याचा उच्च दर्जाचा प्रवेश असतो. ओके. आहे की नाही? मग त्याची रँक जी असते ती वाढत जाते. बरोबर. त्याला षष्ठ स्थान ऑपरेट होत नाही. अच्छा. ओके. त्याला दशम स्थान ऑपरेट होतं. दशम स्थान ऑपरेट होतं. बरोबर. कळलं. लग्नस्थान ऑपरेट होतं. मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे बॉम्बस्फोट झाला 1993 साली. त्यावेळेला जे कमिशनर होते तर ते कमिशनर त्यांच्या कुंडलीमध्ये असे योग होते की त्याच्यामध्ये पण त्यांनी स्थिरता ठेवली आणि त्या सगळ्या गोष्टीला ते सामोरे गेले आणि नंतर ते DIG पण झाले. आता जे काही रँक असतात गव्हर्नमेंटच्या त्या रँक तुम्हाला षष्ठ स्थानातून संबंध येत नाही तर त्याचा दशम आणि लग्नाशी संबंध. अच्छा. ओके. बरोबर. जसं एक त्यागी नावाचे हे होते, त्यांचं मकर लग्न, दशमात शनी उच्चीचा आणि लग्नात शनी नीचेचा आणि दशमात शनी उच्चीचा असा जो भाग होता. त्या ठिकाणी मग तिथे प्रतिस्पर्धी जो आहे, दशमामध्ये मंगळ उच्चीचा आणि लग्नात शनी नीचेचा हा जो योग आहे तो अन्योन्य योग आहे. पण ते पहिला फॉरेस्ट ऑफिसर होते. फॉरेस्ट म्हणजे त्यांना फॉरेस्ट म्हणजे अंधार असतो. बरोबर. फॉरेस्ट म्हणजे सनलाईट नाहीये. बरोबर. मग तशा ठिकाणी ते काम करत होते. त्याच्यानंतर ते बॉम्बे पोलीस मध्ये आले आणि ते DG झाले. ओके. मग कधी कुंडली वाचताना तुम्हाला कुठला ग्रह काम करतो किंवा कुठला करत नाही. लग्नी असणारा शनी सुद्धा मेष लग्नाला तुम्हाला निश्चितच कष्ट करायला लावतो, पण त्याचा उदय जो आहे तो लेटर ऑन आहे. आणि तुमचं जे काही डिपार्टमेंट आहे सगळं म्हणजे आपले रक्षक डिपार्टमेंट, ऑल काइंड ऑफ डिफेन्स, तर ते कष्ट करीत आहेत. बरोबर. मग तो एक कॉन्स्टेबल सुद्धा आहे किंवा एक मेजर सुद्धा आहे किंवा जनरल सुद्धा आहे. त्यांना शांतता नसते. सुखसोयी असतात भरपूर, सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असतात. मंगळाचं कार्य आहे. बरोबर. पण षष्ठ स्थानामध्ये असणं म्हणजे त्याचं एक लिमिटेशन आहे. दशम स्थानाचं लिमिटेशन अतिशय वेगळं आहे. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की मगाशी की आपले धीरूभाई अंबानी लग्नी रवी होता, तर ते सर्वोच्च पदावरती जाण्यासाठी तो राजयोग ठरला. बरोबर. कळलं? आणि दशमात गुरु होता. तसेच आपले राष्ट्रपती सुद्धा लग्नी शनी होता, पण त्यांचा काळ ते कधी स्वतः विचार करू शकले नसतील की मी राष्ट्रपती होईन म्हणून. बरोबर. कळलं का? असं या सगळ्या गोष्टी आहेत. मी तर सांगतो की माझी सून जी आहे ती कलाम त्यांच्या बाजूला राहायचे, शेजारी राहायचे. वॉलेस पेडर रोडला वॉलेस म्हणून अपार्टमेंट आहे तिथे. मुंबईला पेडर रोडला वॉलेस अपार्टमेंट आहे. मग असा भाग आहे. पण कालांतराने ते एवढं सर्वोच्च पदावरती गेले ना. बरोबर. असं आहे.
तिचे वडील सुद्धा युनियन गव्हर्नमेंट मध्ये होते, म्हणून त्यांना ती अपार्टमेंट मिळाली होती. ओके ओके. असं आहे. तो एक आणि आणि दुसरा म्हणजे ह्याच्या संदर्भात दुसरा प्रश्न आहे. माझ्या मुलाची पण मेष लग्नाची पत्रिका आहे. त्याचा मंगळ षष्ठात आहे आणि रवी, शनी आणि चंद्र द्वितीय स्थानात आहेत, वृषभेत. आणि आता राहू रवी एकटा राहू मिथुनेत बसलेला आहे आणि शुक्र केतू भाग्यात आहे. तर आता ऍक्च्युली राहू मिथुनेतून त्याला सपोर्ट करतो असंच त्याचं प्रेडिक्शन येऊ शकतं ना? राहू तिथे ताबेदार आहे. हो तिथे पराक्रम स्थान आहे ना. हो हो. मग त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जायची इच्छा आहे नाही, तो पण माझ्यासारखाच नेव्हीमध्ये आला आणि त्याने तर अगदी 8वी पासूनच पूर्णपणे देहरादूनच्या शाळेतून शिकून एनडीए म्हणजे ह्याच पण गेले. तर तो सुद्धा आता सैन्यातच ऑफिसर आहे. तर त्याचं आता तुम्ही सांगितलं ते बहुतेक त्यातलं त्याला लागू पडलं, म्हणून मला जरा हे जाणवलं की तुमचं व्यवस्थित तुम्ही जे सांगितलं ते अगदी परफेक्ट लागू पडलं त्याच्यामध्ये. गुड. आता तुम्हाला पुढे जायचं असेल तर निश्चितच रवीला बलवान करावं लागेल. सूर्य एकदा बलवान झाला की मेष लग्नाला तो सपोर्टिंग प्लॅनेट आहे. सपोर्टिंग प्लॅनेट, बरोबर. बरं ठीक आहे. आता मुकेश भाऊंकडे क्लास द्यायचा आहे, तर थँक्यू सर. थँक्यू. मुकेश भाऊ, क्लास तुमचा आहे ना? नाही सर, सुट्टी आहे आज. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. बरं, कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे की आणखी प्रश्न विचारायचे कोणाला सांगा. बोला, कोणाला अभिप्राय द्यायला अभिप्राय द्या, अन्यथा मग प्रश्न असेल तर विचारा, मग अन्य नाही तर मग संपव. सर आता रवी समजा केतू सोबत नीचेचा आला सप्तमामध्ये, तर मग काय प्रेडिक्शन राहील? तसं चंद्र राहू म्हणजे रवी केतूची युती ही योगकारक नाही. कालांतराने जातकाच्या जीवनात रिलेटेड 7th हाऊस काही ना काहीतरी घटना घडणार, ह्या निश्चित आहे. पण मग त्याला अपलिफ्ट कसं करायचं? त्याला रवी बलवान करायला पाहिजे. तर म्हणजे बलवान म्हणजे माणिक वगैरे द्यायचं की काय? नाही, आता तो पाठ वेगळा आहे. दॅट इज देअर. नाही सांगतो, हा, रवी बलवान काय असतं की हे जे युतीमधले ग्रह असतात ना, हे अचानक दगाबाजी मध्ये असतात. धोका देणारे ग्रह आहेत ते. धोके का ग्रह म्हटले जातात. की कधीही त्यांच्यापासून त्रास उत्पन्न होऊ शकतो आणि त्याचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला गोचरवरती अप्लाय करायचे असतात. अच्छा. आता नीचेचा ग्रह त्याला अपलिफ्ट करताना मग काय जप सांगायचा की कसं? जपच आहे. नाही, जपच ना. बाकी इत्यादी काही रेमेडीज आहेत ते तुम्ही विचार करायचा. जे काही मंगळाचे, गुरुचे, आणखी इत्यादी ग्रहांचे जे उपाय आहेत ते नंतर लेटर ऑन. बरं, आणखी कोण आहे? शिवलकर, बोला. शिवलकर मॅडम, विचारा प्रश्न. सर, एक नम्र विनंती आहे. बोला. नवीन अभ्यासक असल्यामुळे व्हिडिओ 2दा-3दा पाहिल्यानंतरच थोडं चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण होतं. आपली हे बरोबर आहे डिसिजन, पण निदान जे विद्यार्थी क्लासमध्ये आहेत त्यांना तरी 1दा-2दा व्हिडिओ बघायची आपल्याला सोय करता येईल का? बघूया, नंतर ठरवू. बरं, आणखी कोण आहे? विचार करू आपण त्याच्यावरती. तुमच्या सूचनेचा विचार करतील सर, नंतर क्लास झाल्यावर ठरवू, नंतर शेवट सगळ्या क्लास झाल्यावर. आहे अजून प्रश्न कोणाचा? सर, मला एक विचारायचं होतं. बोला. सर, मेष लग्नाला गुरु हा त्याचा मित्र ग्रह आहे आणि आता तो कर्केत उच्च आहे. तर मग सर, इथं आपण त्या नक्षत्राचा पण विचार करावा लागेल का? बघा, नक्षत्राचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला नक्षत्र काय सांगतं? हो, ते तर आहे. तुम्ही कर्क राशीच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहात. आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये 3 नक्षत्र आहेत. 2.25 नक्षत्राची एक रास आहे. मग त्या नक्षत्राचा अभ्यास असणं हे प्राथमिक आवश्यकता आहे. त्याच्यानंतर त्या नक्षत्रामधून नवमास ठरले जातात. मग त्यावेळेला तो जर ग्रह फलदायी होणार असेल का, आता तो तुम्हाला सांगतो. कर्क राशीमध्ये एक दरिद्रांश हा सुद्धा एक अंश आहे. मग तो योग्य आहे का? पापांश सुद्धा तिथे आहे, मग तो योग्य आहे का? क्रोधांश पण आहे, योग्य आहे का? तीक्ष्णांश पण आहे, योग्य आहे का? मग असा ग्रह जर त्या सेक्टरमध्ये प्ले करत असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये निश्चितच धावपळ होईल.
म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे. हम्म, तर कर्क राशी हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये डबा कोणत्या ठिकाणी येईल तो इट इज बिलॉंग टू द नवमांश. नवमांश मध्ये कुठला ग्रह आहे तो नवमाशाची परिभाषा ही आपण ऑलरेडी लेक्चर्स आहेत की कुठला ग्रह कुठल्या नवमाशामध्ये सूक्ष्मांशामध्ये असेल त्याप्रमाणे तो कसा प्रतिसाद देणार जीवनामध्ये, तर तो ऑलरेडी लेक्चर्स आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत. बरोबर. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. आहे अजून प्रश्न कोणाचा? विचारा काय प्रश्न असेल तर. नाहीत सर. ठीक आहे, चला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे बोला. की हे जे भ्रमण आहे राहूचं आणि गुरुचं हे फक्त मेष लग्नासाठी आहे का? दुसरे वर्ष नाही भ्रमण आणि तिसरे नाही सर्व ग्रहांचं ते म्हणजे सर्व ग्रहांना आता आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळी कुंडली मांडणार आहोत. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या लग्नाची कुंडली असेल. आता आज मेष झालं, आता हा मेष लग्नाचा भाग झाला, त्याच्यानंतर वृषभेचा होईल, मग मिथुनेचा होईल. तर प्रत्येक लग्नावरती त्याचा फलादेश देते वेळी तो ग्रह तिथे कार्यरत आहे का, तो कसा असेल, कळलं का? आता जसं तुम्हाला मी सांगतो की अटलजी परवा त्याचं एक भाषण ऐकलं. आता अटलजींचं वृश्चिक लग्न आणि लग्नी चंद्र आणि लग्नी शुक्र, त्यांनी सुद्धा तिथे वृश्चिक लग्नाप्रमाणे त्यांनी सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केले. त्याच्यानंतर ते पंतप्रधान झाले आणि एवढे कष्ट करून 3 ठिकाणी येऊन एकदा निवडणूक लढवणारा एकमेव नेता आहे की 3 कॉन्स्टिट्युएन्सी मधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि तरी सुद्धा कधी कधी हार पत्करावी लागली. तर ह्याला कारण काय? तर त्या राशीतले ग्रह कोण आहेत आणि त्याच्यानंतर तिथे त्यांना उदयास येण्यासाठी कितीतरी कालावधी गेला. पहिला जनसंघ होता, RSS होता, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांच्यामुळे निर्माण झाली, जन्माला आली आणि आज ती देशावरती जगावरती सगळ्यात मोठी हे आहे, पार्टी आहे, तो एक अभिमान आहे. हा कोणी तयार केला? तर एका जबाबदार व्यक्तीने. म्हणजे हे लग्न जबाबदार लग्न आहे. त्यांच्या हाताखाली शेकडो, हजारो, करोडो, लाखो लोक कार्यरत असतात आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक असतात, कारण ती लिडरशिप आहे. कळलं? असं आहे. हॅलो. मग जेव्हा आहे वृश्चिक अजून? लग्न येईल त्याला वृश्चिकेचा भाग समजावून सांगेल. बरं, आता काय आलं? आवाज बंद आहे. त्यांच्याकडनं आवाज येतोय काहीतरी खरखर खरखर नुसतं. ते लोक माईक बंद करत नाही ना, म्हणून प्रॉब्लेम आहे. बरं, चला कुबल मॅडम, आता आपण समारोप करूया. होय, करते. सर नमस्कार, मुकेश भाऊ नमस्कार. तसेच इथे उपस्थित असणारे आज 100च्या वर लोक येत होते, बाकीच्यांना बाहेरच राहायला लागले. तर सर्वांना नमस्कार. आणि आज आपण विधी लिखित या कार्यशाळेत मेष लग्न घेतलं आणि आम्हाला ते खूप छान, म्हणजे तुम्ही पण इतक्या सोप्या भाषेत आणि छान समजवलं की आमच्या अगोदरचे काय जुने विचार होते ते छान पुसले आणि छान कळाले. आणि त्याच्यातून मेन हा भाग कळाला की आता आज आपण मेष लग्न घेतलं तर प्रत्येक लग्नाला त्याचे सपोर्टर कोण आहेत आणि विरोधक कोण आहेत आणि ते कशा अवस्थेत आणि कुठे बसले आहेत त्याप्रमाणे आपल्याला फळ देतात. म्हणजे हे मी सारांश सांगितलं, तुम्ही तर सगळं खूप छान सांगितलं, पण परत एवढं सांगायला फार वेळ लागेल. आणि त्याच्यातनं तुम्ही हे पण सांगितलं की सिंहेचा शुक्र एका पत्रिकेत आहे ना, तो उगाचच मिथ्या, म्हणजे जातकाला मिथ्या गर्व देतो. आणि तो जो शुक्र बसलेला, तर तुम्ही म्हणाले की तो समजा प्रथम स्थानात जरी आला, म्हणजे मेषेतच आला, तर चंद्र आणि शुक्राची युती होईल, त्याला तो म्हणजे जातकाला सुंदर बनवेल, पण त्याला धनस्थानाचं आणि सप्तमाचं फळ मिळताना थोडे कष्ट होतील. आणि ते राहू नक्की. बसलाय म्हणून आणि राहू बसलाय म्हणून तर ते आफ्टर 36 त्याचं म्हणजे त्याला विजन कळेल आणि तेव्हाच ऍक्च्युअली त्याच्या जीवनात त्याला काय म्हणजे करायचं ती ऍक्च्युअल सुरुवात होईल. शनीचं बघताना पण तुम्ही तसंच सांगितलं की शनी आयदर म्हणजे गुरुच्या राशीत पाहिजे किंवा त्याच्या स्वतःच्या राशीत, म्हणजे मकर आणि कुंभ, किंवा त्याची उच्च रास आपली कुळ त्याच्यात पाहिजे, मग तो फळ देईल. म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप खूप खूपच छान सांगितलं आणि त्यासाठी मी सगळ्यांतर्फे आपले खूप 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 आभार मानते. आणि सगळ्यांना ह्या नवीन 2024 या सालच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू.
धन्यवाद. आता ऐका मॅडम, हा. की शुक्राच्या लाईफ बद्दल जर मी तुम्हाला एक स्पष्टीकरण करून देतो. आता ओके. शुक्राचा विषय निघाला म्हणून हम्म. शुक्राचं लाईफ जे आहे हम्म. हे शॉर्ट लाईफ आहे. होय. म्हणजे जगण्यासाठी नाही सांगत तुम्हाला. नाही. शुक्र हा हौशी ग्रह आहे. हम्म. शुक्र हा आनंदी ग्रह आहे. हम्म. शुक्र अभिनयाचा कारक आहे. हम्म. आता त्याच्यातून तुम्ही अभिनेत्री किंवा अभिनेता पहा, दीर्घकाळ किती चालेल, येस. पण तोच एक मंगळ हा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या हातामध्ये हुकूमत ठेवेल. शुक्राकडे ते नाहीये. नाही. शनीकडे ते आहे. मग शुक्राकडे जे काही स्वाद आहे, कारण का की त्याचा जो काही त्याला खूबसूरती जी आहे तर ती असते कमी कमी होत जाणार. शुक्र कमी होतो. कळलं का? म्हणजे शुक्र हा बलवान जरी असला तरी सुद्धा ज्या वेळेला कधी कधी म्हणतो आपण की चणे आहेत पण दात नाही, दात आहेत पण चणे नाहीत, तशी अवस्था होते. म्हणजे शुक्राबद्दलचा अभिप्राय हा फार भिन्न आहे. पण मंगळ आणि शनी हे शेवटपर्यंत लढवय्ये ग्रह आहेत. त्या डॉमिनेटिंग प्लॅनेट. येस. असं आहे. छान. एनिवे, तर धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा. थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. सर. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्ते. नमस्ते. बंद करा रेकॉर्डिंग. नमस्कार सर. नमस्कार.